तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। 13 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर या तिन्ही तिथीमध्ये तुलसी विवाह लावला जातो। प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी तुलसी विवाह लावायचा आहे। तर आमच्या इकडे एकादशीचा दुसरा दिवस म्हणजेच बार्शी दिवशी तुलसी विवाह लावला जातो। तुळशीचे लग्न भगवान विष्णू सोबत किंवा भगवान विष्णूचा अवतार म्हणजेच बालकृष्ण सोबत पण लावला जातो। अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे। तुलसी माताला ओढण्यासाठी चुनरी, मणी, मंगळसूत्र, हिरवी बांगडी, हळदी कुंकू, वटीसाठी ब्लाउज पीस, वटीचे सामान, प्रसादासाठी खोबरं आणि बताशे, पूजेसाठी आवळा, फुलांचे हार, नंदीदीप, कळस, तांब्या, आरतीचे साहित्य, फुले, अक्षदा आणि तुळशीच्या साईडला लावण्यासाठी दोन्ही साईडने उसाचे खांब। तुळशीचे वृंदावन आहे, याला सजवून घ्यायचं आहे। तुळशीच्या वृंदावनाची अशी सजावट झालेली आहे। तुळशीच्या वृंदावनाची अशी सजावट झालेली आहे। तुलसी मातेला कच्चे दूध घालायचे आहे। तुलसी मातेला पाणी घालून घ्यायचं आहे। तुळशीच्या समोर चौरंग ठेवून त्यावरती कळस तांब्या मांडायचा आहे। कळस तांब्यामध्ये हळदी कुंकू, 1 रुपयाचे नाणे आणि सुपारी, वर आंब्याचा डहाळा, नागेलीचे पाने असले तर नागेलीचे पाने आणि कळस तांब्यावर ठेवायचा आहे। दोन्ही साईडला दिवे लावून घ्यायचे आहेत। नंदी दिवे लावून कळस तांब्याची पूजा करून धूप लावलेला आहे। बाळकृष्णाचे अभिषेक करून घ्यायचे आहे। कृष्णाचे ओम भगवते वासुदेवाय नमः। तुलसी मातेला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। चौरंगावरती बालकृष्ण ठेवून घ्यायचा आहे। ओटी भरून घ्यायची आहे। हिरवी बांगडी, मणी, मंगळसूत्र, तुळशी मातेला मंगळसूत्र घालायचं आहे। ओटी भरून घ्यायची आहे। आरसा, हिरवी बांगडी, मंगळसूत्र, जोडवे, हळदी कुंकाचे करंडे हे सगळे तुळशी मातेला ओटी भरून घ्यायची आहे। अशी तुळशी मातेची पूजा अशी झालेली आहे। मंडप, हार, ओटी भरलेली आहे, चुनरी ओढलेली आहे आणि आता अक्षदा घेऊन लग्न लावायचं आहे तुळशी मातेचं। मंगलाष्टिका येत असेल तर मंगलाष्टिका म्हणा, नसता कुर्यात सदा मंगल सावधान म्हणून अक्षदा टाकून तुलसी विवाह संपन्न करायचा आहे आणि आरती करायची आहे।